नमस्कार मंडळी, जय शिवराय. कशा सगळे तिखट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी. मी आहे निखिल पवार. तर मंडळी आज आपण ट्रेक करतोय राजमाची आणि ते आपण चालू करतोय कोंढाण लेणीकडून. तर मंडळी राजमाच्या पोटात असलेली ही कोंढाण लेणी 2500 वर्षापूर्वीची आहे. तर आज आपल्यासोबत 7 जण आम्ही आहोत आणि आमची गँग नेहमीप्रमाणे आहेत. मागे दिसतात अविनाश दादा. तर चला मंडळी, सकाळचे वाजले 7. तर आपण करूया ट्रेकला सुरुवात. तर मंडळी आता आपण ट्रेक चालू केलं आहे. तर आता आपण इथून 30 ते 40 मिनटात कोंढाण लेणी इथे पोहोचू आणि त्यानंतर आपण जे जातो आहे राजमाचीला. तिथे असा एकच किल्ला आहे का जिथे एका गडावर 2 बाले किल्ले आहेत, एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन. तर आपण दोन्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ पाटपाटमध्ये बनेल असं मला वाटतं. तर मंडळी आता आपण कोंढाण लेणीपाशी आलेलो आहे. जवळ अर्धा तास चालल्यानंतर आपण लेणीपाशी होते आणि ह्या पायऱ्या लागल्यात. तर मंडळी धम्म लिपीचा इथं अभ्यास केला आहे आणि ते कसं काय दिलेलं आहे तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये इथे काय दिलं आहे धम्मलिपीमध्ये कृपया करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मंडळी ही आहे कोंढाण लेणी, जवळजवळ 2500 वर्षापूर्वीची. आता आपण चाललोय वरची. तर मंडळी आहेत थोड्या बघा इथं आणि तुम्हाला आता ध्यान करायला बसायला जागा केली बघा. आपण तर पुढे चालत आल्यानंतर बघा हे मागे तुम्हाला वॉटरफॉल लागेल आणि त्याच्यासमोर एक पाण्याचं टाका आहे ते बघूया. ठीक आहे. तर मंडळी आपण 20 ते 30 मिनिटात ही लेणी पाहिलेली आहे. एकदम सुंदर अशी ही लेणी आहे. तर आता आपण चाललोय राजमाच्या माचीकडे ट्रेकला सुरुवात करतोय. इथून आपल्याला 2 तास लागतील. तर मंडळी त्या स्टेप आपण खाली उतरल्यानंतर जो मागे आपण बोर्ड बघितला, बोर्डमधून लेफ्ट मारायचं आहे. ही छोटीशी पायवाट लागेल, त्या पायवाटने आपल्याला सरळ राजमाचीला जाता येतं. आता 7:45 वाजलेत आणि आपण आता राजमाचीचा चालायला सुरुवात केली आहे. आणि जो मागे आपण बोर्ड पाहिला, जे माहिती फलक होतं कोणी, तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. छोटीशी आपली पायवाट लागेल, त्या पायवाटमध्ये आपल्याला पुढे चालत जायचं आहे. तर बघा आज आपल्यासोबत आहेत अविनाश दादा, मग सांगितलंय, आणि हे मुंडे दादा आहेत आणि आपले शाहीर दीपक दादा, सतीश दादा आणि आपले काका ठोंबरे काका चालत येतात. आता जर चढ लागले 10 मिनिटांनंतर. काका कुठं आहेत आपल्याला ना राजमाची वरती बघा तिथं.
बा ही बघा सह्याद्री श्रीमंती. पावसाळा आत्ताच गेलाय आणि ही पिवळी फुलं. तर मंडळी चालू आपलं 15 मिनिट झालेत. बरं आपण खाल्लं होतं आणि अजून चढ आहे, भरपूर चढ आहे आपलं. 2 तास चालायचं आहे. बघून काका येत आहेत. तर मंडळी समोर वाटत पठार आलेला आहे. अर्धा तास झाला चालून आपल्याला आणि आमची मंडळी हळूहळू चालत येते. खाऊ ब्रेक झाला आपला, खाऊ ब्रेक. तर मंडळी आता बघा एकदम पूर्ण जंगलामध्ये आलो आपण. तर मंडळी बघा हा पूर्ण असा पॅच आहे. वरती गेलं पूर्ण पठार आहे. मागे बघा दिसतं फार खाली वगैरे चालत. थोडं दम तर लागलंच. म्हणजे 1 तास झालेला आहे. तर आपण जवळपास आलोय. फोटोग्राफी चाललेली आहे इकडे माझा. बघा फोटोसाठी दीपक दादा भोसले. घ्या फोटो घ्या. तर मंडळी हा ट्रेक करताना एक सूचना. मगातून अर्धाच झाला, खूप मजे चावलेत. हे बघा हातावर पूर्ण असे डाग उठलेत. तर येताना पूर्ण हाताचा टी शर्ट घालूया. याचा असा इनरवेअर असतो तो घालूया. चला सगळी मंडळी दमलेली आहे. चला आलो, चला पठाराला. 2 तास झाले चालतो आम्ही. काका काय बोलताय? एकदम मस्त आलं पठार आता. दादा कसं वाटतंय? खूप सुंदर. हा आता लागतं, आता लागत सपाटी. तर मंडळी आता आपण 2 तास चालून इथे या स्पॉटला पोचलोय. मागे दिसतो तो बघा हा गड. आणि आता इथून आपल्याला 2 किलोमीटर चालत जायचं आहे. हवा इथून गडाची मस्त की बघा तटबंदी दिसते. 2 किलोमीटर चालल्यानंतर आपण गडाच्या पायथ्याला जाऊ. इथून परत आपल्याला ट्रेक करत वरती जायचं आहे. जाऊ दे. आणि हे स्टँड तुम्ही करू नका. आमचे स्टँड बाज आहे तिथे. भोसले, दीपक भोसले, शाहीर. तर मंडळी आपण त्या तिकडून सुरुवात केलं होतं 6:45ला. कौंडलेली पाहिली आपण. असं चालत 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 आपण आता 1:15 झालेले आहेत आणि ह्या ठिकाणी आपण पोहोचलो आहे. इथून आपल्याला 2 तास पुढे जायचं आहे. तर मंडळी आपण आलो आहे इथे गडाची तटबंदी बघा. तर मंडळी आता एकदम प्लेन आहे. आपल्याला 2 किलोमीटर पुढे चालत जायचंय. दादा काय खाताय? तिथे आहे ना हो दादा. एक करवंदाचं काय खायचं? आमच्याकडे बोके बोलतात त्याला. कवळा हे आहे का खोड? रानमेवा. तेच वरचं साल काढायची का? हो. साल खाल्लं काय होतं? साल काढायची हो. साल काढल्यावर कडू लागतो. गोड लागते का? बघा द्या
जंगलची महिना हे लोकांना माहिती असेल, पण जंगलच्या महिन्याचं हे पण आता हा भाग खाता हे लोकांना नसेल माहिती. मस्त लागतं. तर मंडळी ह्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर बघा ते मागं एक कुंभ तयार केलं तर पाण्याची बाटली संपलं असतं तर पाणी भरू शकतं इकडे. आपण 10:30 वाजता वाडीत पोचलोय. आता आपण पुढे चालून खाली चालतोय महादेवाच्या मंदिराकडे. एक जुना महादेवाचं मंदिर आहे तर आपण पाहणार आहोत. जर तुम्ही लोणार मार्गे येत असाल तर ह्या मार्गाने याल आणि मंदिराकडे जायला हा रस्ता इकडे. तर मंडळी आता आपण प्राचीन एक मंदिर पाहिला. त्याचं नाव होतं गोदनेश्वर मंदिर. हे महादेवाचं मंदिर आहे. पुरातन एकदम मस्त आहे तसं आत्तापर्यंत आहे. तर म्हणजे तुम्ही जर राजमाचीला येत असाल तर इथे नक्की व्हिजिट करा. तर मंडळी आता आपण उदेवाडी इथं आलेलो आहे. मग आपण मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता आपण घराकडे कूच करतोय. तर चला इकडे बघा पार्किंगची वगैरे इकडे सुविधा आहे. जर तुम्ही गाडी घेऊन येत असाल तुम्ही इकडे पार्किंगला वर लावू शकता बघा.